जगद्गुरु तुकोबाराय तृतीय चरणामध्ये सांगतात, आम्ही जसा त्याला हो म्हटलं ना त्याप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचे तो अवतार आमच्या करता घेतो. आमची इच्छा जाणून तसा होतो. एकदा तर स्वतःच्या पत्नी करता धावून आला बरं का. असं म्हणतात बुवा, देवाने हजारो पंक्ती गाठल्या पण भीमाला मात्र कधी पंक्तीला बोलवलंच नाही. मग आई साहेब म्हणायचे का हो, अहो नगरीमध्ये हजारो पंक्ती झाल्या तुम्ही भीमाला आमंत्रण देत नाही. असं काय त्याने तुमचं महाराज घोडं मारलंय का काय, काय नेमकं केलंय काय, का तुम्ही त्याला भीमाचं नाव घेतलं की देव म्हणायचे त्याला बोलू नको, लय कादाड येते. ते म्हणायचे मी अन्नपूर्णा देवी सगळ्या विश्वाला अन्न पुरवते आणि ते खाऊन खाऊन किती खाईल, पण मालकाचा आदर कदर पदर म्हणून आता आदरही नाही कदरही नाही पदरही नाही. जुन्या माऊल्या महाराज आदरही राखायच्या आणि कदरही राखायच्या आणि पदरही राखायच्या. आता तर कोण काय ओढणी नाही गाणं नाही म्हणायचं बरं का. आता काय म्हणा, पूर्वीच्या काळामध्ये काय जमाना असायचा, एखाद्याला म्हणलं कमले तर ती जी म्हणायची. आणि आता तर सगळा जमानाच बदललाय. सासू सुनेचं भांडण दोन्ही पण फटकळ तोंडान, सासूने सुनाच्या कानाखाली लावली, सुन पण सासूच्या कमराला चावली. पटलं बरं का सगळ्या सुनाला, सगळ्या सुना हसायला लागल्या.